अहिल्यानगर शहरामध्ये दोघा भावांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील सावेडी येथील पद्मानगर भागात किरकोळ वादातून तिघा तरुणांनी एका 19 वर्षीय युवक आणि त्याच्या मावस भावावर धारदार शस्त्रानं हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अभित तिरंदाज, वेदांत तिरंदाज, निखिल दोंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत जखमी अक्षय मीर चंदानी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अक्षय मीर चंदानी यांनी फिर्यादीत म्हटलंय, रविवारी रात्री 7:30च्या सुमारास ते आणि त्यांचा मावस भाऊ यश मोरे हे दोघे दुचाकीवरून जात असताना पद्मानगर मधील घागरे यांच्या किराणा दुकानासमोर संबंधित तिघांनी त्यांची दुचाकी अडवत शिवीगाळ करत अचानक धारदार शस्त्रानं हल्ला केला। त्यात निखिल दोंता याने अक्षयच्या कानावर कोयत्यानं वार केल्यानं कानातून रक्तस्राव झाला। तर वेदांत तिरंदाज याने चाकूच्या मुठीनं डोक्यावर मारला। तर अभि तिरंदाज याने निखिल मोरेच्या कमरेवर चाकूनं वार केल्यानं तो गंभीर जखमी झाला। घटनास्थळी आरडाओरडा ऐकून फिर्यादीची मावशी अर्चना वारे आणि काका मुकुंद वारे हे धावून आले असता संशयित आरोपींनी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली। मात्र घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्यानं संशयित आरोपी तेथून पळून गेले। तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असून या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।